नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. हेलिकॉप्टरमधून येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांची व्यथा काय समजणार? खासदार शरद पवार यांची पंतप्रधान मोदीवर गणगणांची टीका. लोकशाही बळकट करण्यासाठी भाजप सरकारला ठिकाणावर आणावे लागणार. आमदार गणपतराव देशमुख यांची भाजप सरकारवर टीका. कासेगावात मतदान केंद्रावरील मतदारांच्या रांगेपेक्षा पाणी भरण्याकरिता लागल्या होत्या मोठ्या रांगा. महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना सांगोला शहरातून 5,000चे मताधिक्य देण्याचा नगराध्यक्ष राणीताई माने व नगरसेवक आनंदा माने यांचा निर्धार. मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार. आणि मंगळवेढ्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. हेलिकॉप्टरमधून येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांची व्यथा काय समजणार, असा घणाघाती आरोप खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे व इतर सहकारी पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारासाठी नातेपोते येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी खासदार शरद पवार हे बोलत होते. यावेळी बोलताना खासदार शरद पवार यांनी मोदींच्या सरकारवर व त्यांच्या गेल्या 5 वर्षाच्या काळात त्यांनी पाढा वाचून दाखवला. ते बोलताना पुढे म्हणाले की मोदींनी ग्रामीण भागातील शेतकरी यांच्या विकास अडचणी समस्या समजले नाहीत, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला नाही. पुलवामा येथे शहीद झालेला हल्ला केला व आपले 40 जवान शहीद झाले. त्या घटनेची बदला आपण अतिरेकी तळ उद्ध्वस्त केला हे धाडस दाखवून स्वतः श्रेय घेत सांगत आहेत की 56 इंच छाती म्हणून मोदी सर्वत्र सांगत फिरत आहेत. जवानांचे श्रेय स्वतः घेत आहेत. पाकिस्तानने आपले जवान अभिनंदन यांना सोडले, पण गेल्या 3 वर्षापासून पाकिस्तान तुरुंगात असणारे कुलभूषण जाधव यांना का सोडून आणले नाही? मोदी हे फक्त लोकांची फसवणूक करीत आहेत. त्यांना शेतकरी आत्महत्या, दुष्काळ परिस्थितीमुळे पाणी टंचाई, जनावरांचा चारा, पीक उत्पादन, शेतीमालाला हमीभाव याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी काहीच माहिती नाही. त्यांनी माझ्या परिवारातील चिंता करू नये यासाठी मी खंबीर आहे. तुम्ही माझ्या परिवाराला महत्त्व न देता देशातील अनेक वर्ष न झालेल्या कामाबद्दल विचार करावा, असेही पवारांनी मोदी यांना सांगितले. भाजप सरकार हे केवळ घोषणा करणारे आणि ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करणारे आहे. अकलूच्या सभेत नरेंद्र मोदी हे दुष्काळ हटवण्यावर एक शब्दही बोलले नाहीत. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, नोटाबंदी, 2 कोटी रोजगार यावर भाजपने जनतेची दिशाभूल केली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी भाजप सरकारला ठिकाणावर आणावे लागणार असे सांगत आमदार गणपतराव देशमुख यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारार्थ सांगोला शहरात प्रचार सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. आमदार गणपतराव देशमुख म्हणाले की या निवडणुकीत अनेक प्रश्न चर्चेत येत असून आगामी काळात निवडणुका होतील की नाही अशी शंका उपस्थित होत आहे. भाजपचे नेते घटना बदलण्याची भाषा करत असून त्यांना देशात समानता मान्य नाही. या निवडणुकीत कोणतीही चूक करू नका, कारण भावी पिढी तुम्हाला माफ करणार नाही. भारताची घटना बळकट करण्यासाठी आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावे. नोटाबंदीच्या काळात 141 लोक रांगेत मरण पावले. 2 कोटी रोजगार देण्याचे बाजूला राहिले तर 1.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. गेल्या 70 वर्षात परतीचा पाऊस झाला नसल्याने गेल्या वर्षी घडले. भाजप सरकारने भीषण दुष्काळी परिस्थितीत फक्त घोषणा केल्या, पण दुष्काळी उपाययोजना केली नाहीत, असे सांगत आमदार गणपतराव देशमुख यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र मताधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्याच वेळी कासेगाव येथे मतदान केंद्रावरील मतदारांच्या रांगापेक्षा मोठ्या रांगा पिण्याच्या पाणी भरण्याकरता लागल्या होत्या. येथे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने मतदार महिला आणि पुरुष मंडळींनीही मतदानापेक्षा पाण्याला अधिक पसंती दिल्याचे दिसून आले. सोलापूर शहरापासून केवळ 18 किलोमीटर अंतर असलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव गाव आहे. गाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. गेल्या 2 दशकापूर्वी बऱ्याच प्रमाणात बागायती असलेल्या शिवारात आज पाण्याअभावी बागा इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. तिथे पिण्याच्या पाण्यासाठी रात्रंदिवस
जागल्याप्रमाणे फिरणारे ग्रामस्थांच्या शेतातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत। कासेगाव ग्रामपंचायतीने 1984 साली सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरी आणि आडाच्या पुढे जात गावाला पाणी पुरवठा योजना आणली। या योजनेच्या विहिरीचा तळ कायम उघडा पडल्याने पुढील पर्याय म्हणून पाझर तलावाच्या भरावाजवळ पंचायतीने विहीर घेतली। त्या विहिरीवरून काही वर्ष पाणी घेण्यात आले। गेल्या 4-5 वर्षात पावसाच्या घटत्या प्रमाणामुळे तलावही कधी भरले नाहीत। त्यामुळे त्या विहिरीची ही गत तलावात नाही तर आडात कुठले अशी गत झाली आहे। जवळपास डिसेंबर उजाडला की या गावाच्या ग्रामस्थांची भटकंती सुरू होते। या पाणी समस्येवर तात्पुरती मलमपट्टी म्हणून काही शेतकऱ्यांच्या विंधन विहिरी अधिग्रहण करून ते पाणी छोट्या छोट्या टाक्यात सोडून गावकऱ्यांना देण्याचा ग्रामपंचायतीने प्रयत्न केला आहे। अशा या ग्रामपंचायतीच्या विंधन विहिरीवर ग्रामस्थांना पाणी भरण्यासाठी विजेच्या वेळेनुसार दिवसा उन्हात आणि रात्रीच्या दिवस करून घागर पाण्यासाठी रांगेत उभारावे लागते। या गावाच्या पाणी समस्येकडे लोकप्रतिनिधी व शासनाने गांभीर्याने पाहिले नाही। यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत असताना शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कासेगाव रस्त्यावर उळेगाव पर्यंत इतके खड्डे आहेत की जणू कासेगावची वाट खड्ड्यातून जाते असल्याचा अनुभव येतो। येथील पाणी आणि रस्त्याच्या समस्येवर कोणतीही उपाययोजना होत नसल्याने विकासाच्या वाटेवर हे गाव आजही कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे। माढा लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। 2016 साली सांगोला नगरपालिका निवडणुकीत जशी महायुती होती तशीच या लोकसभा निवडणुकीतही महायुती एकत्रित प्रचारात आघाडीवर आहे। माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाई, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती व महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांना सांगोला शहरातून 5,000चे मताधिक्य देण्याचा निर्धार महायुतीचे स्टार प्रचारक लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने व महायुतीचे गटनेते नगरसेवक आनंदा माने यांनी केले। माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्यासाठी सांगोला शहरातील प्रत्येक भागात होम टू होम प्रचार सुरू आहे। जनतेचा नरेंद्र मोदी यांच्या कामावर विश्वास आहे। जनतेच्या मनात परिवर्तन घडत आहे। 2014 साली नरेंद्र मोदी यांची लाट असल्यामुळे केंद्रात बहुमताने भाजप सरकार सत्तेवर आले। गेल्या 5 वर्षात नरेंद्र मोदी सरकारने अनेक विकासात्मक योजना राबविल्या आहेत। नुकत्याच झालेल्या अकलूज येथील सभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेस मान्यता दिली आहे। तसेच नरेंद्र मोदी यांनी पाण्यासाठी एक वेगळा विभाग तयार करून माढा मतदारसंघातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच नद्या जोड प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे। केंद्र व राज्य सरकारने मोफत गॅस योजना, जनधन योजना, शेतकरी कर्जमाफी, सुकन्या योजना, प्रधानमंत्री आवास योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आदी योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत। त्यामुळे जनतेच्या मनात मोदी सरकारविषयी आत्मीयता असून फिर एक बार मोदी सरकार अशी प्रतिक्रिया जनतेतून येत असल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने व महायुतीचे गटनेते नगरसेवक आनंदा माने यांनी सांगितले। मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा माळी व त्यांचे पती सोमनाथ माळी यांनी आचारसंहितेचा भंग केला अशी तक्रार पांडुरंग गोविंद कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एका अर्जाद्वारे केली आहे। मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा सोमनाथ माळी व त्यांचे पती सोमनाथ महादेव माळी यांनी मंगळवेढा केंद्रामध्ये कॅमेरा घेऊन जाऊन अधिकाऱ्यांना दमदाटी करीत पदाचा गैरवापर करत मतदान केल्याचे फोटो काढले व ते फेसबुक व व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करून आचारसंहितेतील नियमानुसार कॅमेरा केंद्रात घेऊन जाणे मनाई असतानाही बेकायदेशीरपणे बूथवरती जाऊन फोटो काढून अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याप्रकरणी त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी पांडुरंग कांबळे यांनी अर्जाद्वारे केली आहे। मंगळवेढा येथील बस स्थानकावर अंदाजे 70 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे। या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। मृत इसमाचे नाव अद्याप स्पष्ट झाले नाही। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। अनोळखी पुरुष जातीचे मयत हे बस स्थानकात पश्चिमेकडील पाण्याच्या टाकीजवळ वडाच्या झाडाखाली स्थिर अवस्थेत कोणतीही हालचाल न करता पडलेल्या आढळून आला असल्याने अधिक माहिती घेतली असता मयत अवस्थेत मिळून आला असल्याची खबर गुरुनाथ ज्ञानोबा रणे यांनी दिली असून अधिक तपास पोलीस नाईक पवार हे करीत आहेत। मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून सदरचा मृतदेह मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे। या प्रकरणी मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। हेलिकॉप्टर मधून येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांची व्यथा काय समजणार? खासदार शरद पवार यांची पंतप्रधान मोदीवर गणगणांची टीका। लोकशाही बळकट करण्यासाठी भाजप सरकारला ठिकाणावर आणावे लागणार
आमदार गणपतराव देशमुख यांची भाजप सरकारवर टीका। कासेगावात मतदान केंद्रावरील मतदारांच्या रांगेपेक्षा पाणी भरण्याकरिता लागल्या होत्या मोठ्या रांगा। महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना सांगोला शहरातून 5,000चे मताधिक्य देण्याचा नगराध्यक्ष राणीताई माने व नगरसेवक आनंदा माने यांचा निर्धार। मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार। आणि मंगळवेढ्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।